आता हे बघितल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की हा इडलीसारखा पदार्थ कोणता? तर हा उंड्यांचा प्रकार आहे. आमच्या चंदगडी भागामध्ये स्पेशली बेंद्राला हा पदार्थ बनवला जातो. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळा पदार्थ बनवला जातो. काही ठिकाणी पुरणपोळ्यासुद्धा बनवतात, पण आमच्या भागामध्ये उंडे आणि मटण असाच बेंद्राला बेत असतो. आता या व्हिडिओमध्ये उकड कशी काढायची, त्याला केवढं पाणी वापरायचं हे सगळं मी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. यासाठी आपल्याला तांदळाचंच पीठ लागतं, पण नेहमी आपण भाकरीसाठी वापरतो तसं नाही. हे पीठ थोडंसं रवाळ घ्यायचं आणि जे पीठ घेणार आहे ते आपण एका भांड्याने मोजून घ्यायचं. आता इथं मी 1 डब्बा एवढं पीठ मोजून घेतलं आहे. त्याच डब्याने त्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर 1 डबा पीठ होतं, तर मी 2 डबे पाणी इथं उकळत ठेवलं आहे. आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे पाणी उकळलं की त्यातलं अर्धं पाणी आपण बाजूला काढून ठेवणार. आता हे पाणी कधी आणि कुठे वापरायचं हे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. आता या उरलेल्या पाण्यामध्ये जे आपण पीठ ठेवलं होतं ते घालायचं आणि सतत त्याला हलवत राहायचं. गॅस बारीक ठेवायचा, गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. शक्यतो या पिठाला गुठळ्या होत नाहीत, कारण हे रवाळ पीठ असतं, त्यामुळे गुठळ्या होत नाहीत. आता यामध्ये हे सगळं पीठ मी घालून घेतलं आहे. आता हे खालीपर्यंत व्यवस्थित हलवायचं, गॅस बारीक ठेवायचा, अजिबात खाली लागता कामा नये. आता यामध्ये मला थोडंसं पीठ कोरडं वाटतंय, म्हणून आपण जे साईडला पाणी काढून ठेवलं होतं हे थोडं थोडं करून आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता या माझ्या पिठाला साईडला ठेवलेलं सगळं पाणी लागलं आहे. तुमचा जर तांदूळ नवीन असेल तर पाणी थोडं कमी लागतं, म्हणून मी पाणी साईडला काढून ठेवलं होतं. हा जुना तांदूळ आहे, तर डबल पाणी लागलं याला. जेवढं पीठ घेतलं होतं त्याच्यात डबल पाणी लागलं आहे. आता हे काय करायचं, झाकायचं आणि 10 मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं. आता 10 मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि हे पीठ ना परातीमध्ये काढून घ्यायचं. थोडं थोडं करून पाण्याचा गार हात लावून हे मळून घ्यायचं, कारण पीठ अजूनही गरम आहे, त्यामुळे हात भाजू शकतो. थोडं थोडं गार पाणी हाताला लावून व्यवस्थित सगळं पीठ मळून घ्यायचं. आता पीठ मळून घेतलं आहे. आता उंडे वाफवण्यासाठी मी इथं स्टीमर ठेवलं आहे. त्यामध्ये काय करायचं, आपल्याला पाणी ओतायचं आहे. आता पाणी केवढं ओतायचं, आता हा जो काठ दिसतो ना त्याच्या अर्ध्यापेक्षा थोडंसं खाली मी पाणी ओतले. आता ह्या पाण्याला उकळी येण्यासाठी मी झाकून ठेवते. तोपर्यंत आपण उंडे करून घेऊयात. आता हाताला थोडंसं तेल लावायचं. जे पीठ मळून ठेवलं होतं त्यातला एक गोळा घ्यायचा हातावरती आणि दोन्ही हातांच्या सहाय्याने असं थापायचं. इडलीसारखा त्याचा आकार तयार होतो. आता हे सगळे उंडे मी असे करून घेतलेत. आता उंडे उकडण्यासाठी ही जाळी घेतली मी. त्याला असं ब्रशने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. सगळीकडे सारखं तेल लावायचं, म्हणजे जे आपण उंडे यावर ठेवणार ते अजिबात याला चिकटणार नाहीत. आता एक एक करून सगळे उंडे मी या जाळीवरती ठेवून घेतले. आता तोपर्यंत आपलं पाणीसुद्धा गरम झालं आहे. आता पाणी गरम झालं आहे, याला उकळ्या आल्यात बघा. आता गॅस बारीक करायचा, नाहीतर आपली उंड्याची प्लेट जी आपण ठेवणार आहे ती ठेवताना आपला हात भाजू शकतो. आता मी गॅस बारीक केला आहे. आता यावरती अलगद अशी ती आपली जाळी ठेवून घ्यायची आहे आणि त्यावरती झाकण लावून गॅस बारीक ठेवायचा आणि 15 मिनटं आपल्याला हे वाफवायचे आहेत. आता इकडे उंडे वाफवत आहेत, तोपर्यंत आपण मटण फोडणीला घालून घ्यायचं. इथे मी अर्धा किलो मटण घेतलं आहे, ते स्वच्छ धुवून घेतलं आहे मी. आता फोडणीसाठी कुकरमध्ये 2-3 चमचे तेल टाकून घेतले. आता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, तो टाकला आहे. तो व्यवस्थित भाजला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे माझा घरचा मसाला टाकला आहे. आता यामध्ये मी बाहेरचे कोणतेच मसाले वापरले नाहीत. फक्त मी जो घरात मसाला बनवणार आहे त्यामध्येच मी हे मटण बनवणार आहे. आता यामध्ये जे धुवून घेतलेलं मटण होतं ते यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित त्याला एकदा परतवून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत एकदा त्याला परतवून झाकण लावून 5 मिनटाची त्याला वाफ देऊन घ्यायची. आता 5 मिनटानंतर त्याचं झाकण काढलं आहे मी. त्यामध्ये 2 ग्लास गरम पाणी घातलं आहे आणि परत त्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मंद गॅसवर 5 किंवा 6 शिट्ट्या काढायच्या आहेत. आता तोपर्यंत आपले उंडेसुद्धा इकडे छान उकडलेत. त्याचं झाकण काढायचं, 5 मिनटं त्याची वाफ जाऊ द्यायची. वाफ गेल्यानंतर एका बाऊलमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये हात बुडवून आपण ते एक एक करून सगळे उंडे काढून घ्यायचे. अजूनही गरम आहेत, त्यामुळे पाण्याचा हात लावून लावून उंडे काढून घ्यायचे, नाहीतर हाताला चटका लागू शकतो.
आता इथे मी सगळे उंडे बघा काढून घेतलेत. खूप छान असे उंडे शिजलेत आपले. आता मटणाचा मसाला करून घेऊयात आपण. अर्धी वाटी खोबरं, 1 इंचभर आलं, 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 2 कांदे आणि टोमॅटो घेतले. 1 तुकडा दालचिनी, 1 मसाला वेलची, 1 चक्री फूल, 4 काळी मिरी, 3 लवंग, थोडं दगडी फूल, 1 चमचा धणे, 2 तेजपत्ता, 2 चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा जिरं आणि 1 चमचा भाजकी डाळ घेतली मी. आता काय करायचं आहे, तवा तापत ठेवला आहे. तव्यामध्ये सुरुवातीला मी कांदा टाकून घेते. आता कांदा थोडासा परतला की त्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे. आता ह्या तेलामध्ये कांदा व्यवस्थित भाजू द्यायचा. कांदा अर्धा भाजत आला की त्यामध्ये ज्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आपण त्या टाकायच्या आणि जे आलं घेतलं होतं ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेते. आता हे व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं. आता हे सगळं व्यवस्थित परतलं की त्यामध्ये जे आपण खोबरं घेतलं होतं ते टाकायचं आणि टोमॅटोसुद्धा चांगला यामध्ये भाजू द्यायचा. आता हे सगळं व्यवस्थित भाजलं की त्यामध्ये जे कोरडे मसाले होते ते टाकलेत मी. गॅस बंद केला आहे. हे मसाले पटकन भाजतात त्यामुळे गॅस बंद करूनच भाजायचं. तवा तापला आहे त्यावरतीच हे मसाले भाजले जातात. आता हे सगळे प्लेटमध्ये काढून घेते मी आणि हे गार झालं की त्यामध्ये हिरवी कोथिंबीर घालून मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घेते. आता तोपर्यंत मटणसुद्धा आपलं छान शिजलं आहे. आता सुकं मटण करतो आहे आपण. कढईमध्ये 2-3 चमचे तेल तापत ठेवले मी. तेल चांगलं गरम झालं की एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे तो यामध्ये टाकून घेतला आहे. आता कांदा चांगला परतला की जे वाटण केलं होतं ते वाटण सगळं यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित एकजीव होईपर्यंत त्याला हलवून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट टाकायचं आणि हे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं. आता हा सगळा मसाला तेलामध्ये व्यवस्थित भाजला की त्यातला एक पळीभर मसाला मी साईडला काढून घेते. कारण हा मसाला आपल्याला आमटीत टाकायचा आहे आणि उरलेला जो कढईत मसाला आहे ना त्यामध्ये काय करायचं, जे आपण मिक्सरमध्ये वाटलं होतं त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून ते त्याच्यामध्ये ओतून घ्यायचे आणि हे सगळं एकजीव करून त्याला एक उकळी आणायची. आता उकळी आल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला. आता जे कुकरमध्ये आपण मटण शिजवलं होतं त्यातलं सगळं मटण मी झाऱ्याने या कढईमध्ये काढून घेतले आणि जो प्लेटमध्ये मी मसाला काढला होता तो मसाला सगळा मी या आमटीमध्ये टाकून घेतला आहे. आता हे दोन्ही व्यवस्थित 5-6 मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला. आता 5-6 मिनटानंतर मटण आणि आमटी हे दोन्हीसुद्धा चांगलं शिजलं आहे. त्यामध्ये वरून अशी छान कोथिंबीर टाकायची आणि लगेच आपण ताट करून घ्यायचे. आमच्या भागाकडचा हा पदार्थ तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. बाय.